नागरिकांना विश्वासात न घेता महावितरणकडून जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात आहे असा आरोप करत करवीर तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीनं उचगावमधील महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात आली। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली, त्यावर अभियंते निरुत्तर झाले होते। महावितरणकडून ग्राहकांच्या घरात जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। या विरोधात ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उचगाव इथल्या महावितरणचे शाखा अभियंता संदीप काकडे यांना निवेदन देण्यात आलं। नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही मीटर बसवू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। उचगाव हे मोठ्या लोकसंख्येचं गाव असून इथं मोठ्या प्रमाणावर कामगार आणि रोजंदारीवर जगणारा वर्ग राहतो। या गरिबांचा कोणताही विचार न करता हे मीटर लादले जात आहेत। तसंच या संदर्भात महावितरणनं ग्रामपंचायतीलाही पूर्वकल्पना किंवा माहिती दिलेली नाही असं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलंय। दरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम चौगुले यांनी शाखा अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। तुम्ही लोकांना या मीटरची पूर्ण माहिती दिली आहे का असा सवाल करत त्यांनी काही महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे मांडले। ग्राहकांच्या घरात योग्य अर्थिंग नाही, त्यांना या स्मार्ट मीटरमुळे 100% आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे। त्यामुळे आधी लोकांना विश्वासात घ्या, याचे फायदे तोटे स्पष्ट करा आणि मगच पुढील निर्णय घ्या अशी मागणी चौगुले यांनी केली। त्यावर शाखा अभियंता संदीप काकडे निरुत्तर झाले। लोकांची दिशाभूल करून जबरदस्तीनं मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलनं उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेनं दिलाय। यावेळी ग्रामपंचायत सदस्य विराट करी, भाऊ चौगुले यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते।